लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। दर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। लाडक्या बहिणींनो, आजची बातमी ऐकल्यावर तुम्ही नक्कीच खुश होणार आहात, कारण 20वा आणि 21वा हप्ता एकत्र येण्याची मोठी शक्यता समोर आली आहे। म्हणजे थेट 3000 रुपये तुमच्या खात्यात। हो, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही। आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे। पहिला, खरंच 3000 रुपये एकत्र मिळणार का? दुसरा, नेमकं कोणाला मिळणार? आणि ई-केवायसी नसेल तर काय होणार? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी पुराव्यासहित आणि स्पष्टपणे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम एक छोटासा प्रश्न, तुम्हाला काय वाटतं? फेब्रुवारी महिना पूर्ण संपला, मार्च महिनासुद्धा संपत आलाय, मग 2 हप्ते एकत्र मिळायला हवेत का नाही? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा। 3000 हवेत की 1500 चालेल? चला, आता थेट मुद्द्यावर येऊया। सध्या जी माहिती समोर येतेय त्यानुसार फेब्रुवारी म्हणजे 20वा हप्ता आणि मार्च म्हणजे 21वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचे संकेत मिळत आहेत। म्हणजेच एकूण 3000 रुपये थेट खात्यात जमा होऊ शकतात। आता ही फक्त अफवा नाहीये, वेगवेगळ्या न्यूज सोर्सेसमध्ये हीच माहिती दिसती आहे। काही रिपोर्ट्सनुसार एप्रिल 15च्या आधी पैसे जमा होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी स्पष्ट सांगितलंय की दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा विचार सुरू आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ई-केवायसी पूर्ण नसलेल्या महिलांचे पैसे थांबू शकतात। म्हणूनच ज्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी लगेच पूर्ण करून घ्या, कारण 31 मार्च ही शेवटची तारीख मानली जाती आहे। जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर पुढचा हप्ता थांबू शकतो। आता एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, जर सरकारने निर्णय घेतला तर 3000 रुपये एकत्र मिळू शकतात, पण जर निर्णय झाला नाही तरी 1500 रुपये हप्ता मिळणारच आहे। म्हणजे नुकसान काहीच नाही, पण फायदा मोठा होऊ शकतो। आता खरी गोष्ट, गेल्या काही दिवसांपासून सतत एक मागणी होत आहे की दोन्ही हप्ते एकत्र द्या, कारण फेस्टिवल्स आले, खर्च वाढला, पण महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत। त्यामुळे आता सगळ्यांची एकच अपेक्षा आहे की सरकारने 3000 रुपये एकत्र द्यावेत। आणखी एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे। ज्या महिलांना मागचे हप्ते मिळाले नाहीत, म्हणजे 17वा, 18वा, 19वा, त्यांना एकत्र मोठी रक्कम मिळू शकते। म्हणजेच 7500 रुपयांपर्यंत देखील जमा होण्याची शक्यता काही ठिकाणी व्यक्त केली जाती आहे। पण लक्षात ठेवा, ही सगळी माहिती सध्या संकेत आणि रिपोर्ट्सवर आधारित आहे। अंतिम निर्णय सरकारकडून GR आल्यानंतरच कन्फर्म होईल। म्हणूनच आत्ता सर्वात महत्त्वाचं काम काय? ई-केवायसी पूर्ण करा, बँक खाते ॲक्टिव्ह ठेवा आणि अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवा। शेवटी एकच सांगतो, जर 3000 रुपये एकत्र मिळाले तर नक्कीच प्रत्येक बहिणीसाठी मोठा दिलासा असेल, आणि जर नाही मिळाले तरी तुमचा हप्ता सुरक्षित आहे। आता तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं, सरकारने 3000 रुपये एकत्र द्यावेत का? कमेंटमध्ये नक्की लिहा, होय किंवा नाही, प्लस तुमच्या गाव किंवा जिल्हा नाव। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।